कमी करायचा आहे. पावसाचं वातावरण आहे. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेला बघितलं तर काळे आभाळ आलेलं आहे आणि नक्कीच तिकडे पाऊस सुरू झालेला आहे. तोच पाऊस आपल्याकडे येण्याच्या अगोदर आपल्याला सामने संपवायचे आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो विशाल. जोरदार फटका, चेंडू जातोय सरळ मिड विकेट काऊ कॉर्नरला येतोय. घणघणीत दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. बऱ्याच वेळानंतर या षटकाराने पुन्हा एकदा त्याच दिशेला, त्याच अंदाजाने, त्याच स्थितीत, त्याच क्षेत्रात पुन्हा एकदा फलंदाज येतोय. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अत्यंत सुरेख फटकेबाजी इथे कैफच्या मार्फत बघायला मिळते. डावखोऱ्या आघाताचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळेस क्षेत्र निवडलंय डीप स्क्वेअर लेगचं. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून हा जातोय नामदार दमदार खणखणीत षटकार. सुरेख फटकेबाजी. अशाच फटकेबाजीची आवश्यकता आहे. अशाच प्रकारे आपल्याला फटकेबाजी करावी लागेल. बॉल द्या तोपर्यंत. वजीरभाई दुसरा बॉल दो. चेंडू आलेला आहे. 20 धावा लागोपाठ 3 षटकार येथे खेचले फलंदाजाने. नक्कीच अशा प्रकारची फलंदाजी झाली तर 113 धावांचं लक्ष सुद्धा फार छोटं वाटेल. परंतु प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार खेचणं तितकं सोपं नाही. कारण की गोलंदाज. पुन्हा एकदा फटका, जोरदार फटका, सुरेख फटका. बॅक टू बॅक हा येतोय चौथा लगातार षटकार.